मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 32 साईजचा 4 टक्स ब्लाउज आपण डायरेक्ट कापडावरती कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे त्याची सविस्तर माहिती आणि खूप सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। हे पहा, ब्लाउज पीस आहे बघा, हे पहा अस्तर आहे, हे पहा मापाचा ब्लाउज आहे। याच्यावरतीच मी तुम्हाला आज मापे टाकायला शिकवणार आहे। दरवेळेस सुद्धा मी सांगत असे कशा पद्धतीने आपण मापे टाकायचे असतात। हे पहा 32 साईज साठी 4 टक्स ब्लाउज आपण कट करून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला सर्वात आधी उंची मोजून घ्यायची आहे किती आहे, आणि त्यामध्ये आपल्याला 1 इंच आपल्याला जास्त वाढून घ्यावं लागतं। उंची पूर्ण तयार ब्लाउजची 14 आहे बघा। हे पहा, इथून इथपर्यंत उंची 14 आहे, तर आपण इथे 15 इंच घेणार आहोत, म्हणजे आपल्याला 1 इंच इथे वाढवायचे आहे। हे पहा, अस्तर सुद्धा सरळ नसेल तर खालच्या बाजूला अशा पद्धतीने एक लाईन मारून घ्या, जेणेकरून अस्तर सुद्धा आपलं तिथे सरळ होऊन जाईल। हे पहा, अशा पद्धतीने मी घडी घालून घेतलेली आहे ब्लाउजची डबल। हे पहा, बंद बाजू ही माझ्या बाजूला घेतलेली आहे। आता इथे मी 15-15 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। 1 इंच आपल्याला तिथे वाढवायचं असतं पाठीच्या भागासाठी। हे पहा, अशा पद्धतीने आणि एक लाईन मारून घेते। 15 घेतलेला आहे आणि एक लाईन मारून घेते। आता इथे गळा रुंदी आणि शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, मी ब्लाउजवरच तुम्हाला दरवेळेस शोल्डर कशा पद्धतीने मोजायचं आहे ते सांगत असते, कारण की तुम्हाला सुद्धा तुमच्या ब्लाउजचं मोजता आलं पाहिजे। हे पहा, अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित असा ब्लाउज ठेवायचा आहे, एकदम गोल गळ्यामध्ये अशा पद्धतीने। हे पहा, इथून बाही जॉईंट आहे, इकडच्या सुद्धा बाजूला बाही जॉईंट आहे, इथून इथपर्यंत आपल्याला पूर्ण शोल्डर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे। आणि किती आहे, 11 भरलेला आहे बघा, म्हणजे 11चा आता इथे आपल्याला मध्य करावं लागतं। हे पहा, हे टोक 11 वरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने। हे पहा, हे टोक मी 11 वरती ठेवून घेतलेलं आहे, आपल्याला त्याचा मध्य करायचा आहे, तेच गळा रुंदी आणि आपलं पूर्ण शोल्डर असतं। हे पहा, अशा पद्धतीने 5.5 आलं असेल बघा। हे पहा, 5.5, तर इथे पूर्ण शोल्डर आपल्याला 5.5 आधी सर्वात आधी मार्किंग करून घेऊया। हे पहा, आणि गळा रुंदी आपण 2.5 टाकणार आहोत, आणि जेवढं शिल्लक राहील तेवढं ते शोल्डर आपलं होऊन जातं। इथे अर्ध जातं आणि इथे अर्ध जातं, पाहिजे एवढं आपल्याला ते शिलाई होऊन तयार होतं। आता इथे खालच्या बाजूला मी 5.5च घेणार आहे, जेवढं मी इथे शोल्डर घेतलेलं आहे पूर्ण तेच आपण खालच्या बाजूला मार्किंग करू, म्हणजे 5.5 वरती। मी दर ब्लाउजचं मी तसंच करत असते, कस्टमरच्या प्रत्येक ब्लाउजचं। आता समान मार्किंग येण्यासाठी काय करायचं असतं, हे इकडच्या बाजूने 5.5 इंचावरती इथपर्यंत मार्किंग करून घ्या, जेणेकरून तुमची ती लाईन सुद्धा सरळ मार्किंगवरती येईल। हे अशा पद्धतीने, आणि इकडच्या बाजूला एक लाईन मारून घ्या, तिथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यावं लागतं। हे पहा, अशा पद्धतीने मी हा ब्लाउज उलटा करून घेतलेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने। आता हुकाच्या बाजूने आपल्याला इथपर्यंत, हे पहा इथे फिटिंग आहे बघा। हे पहा, इथे मार्किंग करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। हे पहा, आता इथे काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे इथपर्यंत। हे 8 भरलेलं आहे, म्हणजे हा पूर्ण साईज एका बाजूची ही 8 भरलेली आहे। पूर्ण हा ब्लाउज 32 साईजचा आहे अशा पद्धतीने, म्हणजे 4ही मोजले असते ना पाठीमागची, ह्या दोन्ही सुद्धा बाजू राईट हा आपला 32 साईजचा भरला असता। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, 8 टाकायचं आहे 32चा चौथा भाग। एकच बाजू आपण मोजलेली आहे, तीच इथे 8 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। बंद बाजूपासून इकडच्या बाजूला 8 टाकायचं आहे आणि 2 इंच मार्जिन धरायचं आहे शिलाईमध्ये अशा पद्धतीने, आणि एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने। मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, कंबर मोजायची कधी कधी काहीही गरज नसते। हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या। हे पहा, तरी मोजायचे असेल तर मी तुम्हाला दाखवते। हे पहा, अशा पद्धतीने मोजून घेऊ शकता। नवीन बरेच जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी मी सांगते। हे पहा, ही ब्लाउजची कंबर खेचायचं नाही, सावकाशमध्ये आपल्याला ही कंबर मोजून घ्यायची असते, एकदम सावकाशमध्ये हा ब्लाउज पकडायचा आहे। जेवढी येत आहे त्याचा आपल्याला 14 भाग तिथे खालच्या बाजूला टाकावा लागतो। 28 पूर्ण ब्लाउजची ही कंबर आहे बघा, 28। हे पहा, इथे 28 आहे, 28चा आपल्याला निम्म करायचा आहे, म्हणजे 14 येईल। हे पहा, अशा पद्धतीने 28चा निम्म करायचा आहे। हे पहा, 14 आलं। हे पहा, आता 14च्या परत निम्म करायचं आहे। अशा पद्धतीने आपण चौथा भाग सुद्धा काढू शकतो। हे पहा, अशा पद्धतीने 7 दुने 14 म्हणजे 7 आलेला आहे। आता इथे आपण 7 वरती आधी मार्किंग करून घेऊया, तिथे आपली कमरेची फिटिंग असते 7 वरती। इथे 7 मार्किंग केलं। आता हे पहा, बघू शकता तुम्ही, पुढे 1 इंच राहिलेला आहे आणि शिलाई मार्जिन 2 इंच राईट आपलं आलं। फक्त हा 1 इंच आहे ना, तर पाठीचा टक्स आपण ह्या बाजूला देतो, इथे देतो, तेच 1 इंच आपण पुढच्या बाजूला फक्त ते वाढून घेत असतो। आता इथपर्यंत झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, पाठीचा आधी गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, गळा किती आहे, त्यांनी मला थोडासा अर्धा इंच इथे कमी करायला सांगितलेला आहे गळा, मी अर्धा इंच खालच्या बाजूला कमी करणार आहे। इथे मी गळा हा 4.5 ठेवणार आहे, म्हणजे खालच्या बाजूने 4.5
आपला तयार गळा 4.5 आणि मी 1 इंच त्यातमध्ये जास्त घेणार आहे, म्हणजे आपल्याला शिवणकामासाठी 1 इंच जास्त लागतं. आता इथे मी गळा 5.5 टाकणार आहे, म्हणजे माझा अर्धा जाऊन बरोबर तो 4.5 तयार होणार आहे अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा गळा रुंदी मी 2.5 घेणार आहे, हे पहा अशा पद्धतीने. इथे सुद्धा मी 2.5 घेणार आहे आणि एक लाईन मारून घेणार आहे. इथे सुद्धा तुम्ही कोणत्या गळ्याचा आकार तुम्हाला पाहिजे हवा असेल त्या गळ्याचा तुम्ही आकार इथे देऊ शकता. आता हे पहा इथे पाठीच्या भागासाठी मुंड्याचं मार्किंग करायचं आहे. हे पहा हे किती आहे 5.5. 5.5चा मध्ये अशा पद्धतीने हे टोक वरून घ्यायचं आहे आणि 5.5 वरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने. इथे मध्याचं मार्किंग करून घ्या. पाठीमागच्या भागाचा आकार आपण 1.5 इंचावरती देतो आणि पुढच्या भागाचा आकार आपण 1 इंचावरती देतो. अशा पद्धतीने 1.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे. आता इथे गळ्याचा आपल्याला जो हवा असेल तो गळ्याचा आकार आपण इथे देऊ शकता. फक्त आकार देताना काय करायचं आहे, इथून आतल्या बाजूला आपल्याला 1 इंच मार्किंग करायचं आहे. ते कधीही विसरू नका, म्हणजे गळ्याचा आकार सुद्धा आपला व्यवस्थित येतो. हे पहा अशा पद्धतीने एकदम गळ्याचा आकार सुद्धा एकदम राऊंड मध्ये येतो बघा व्यवस्थित. आता हे आपल्याला एकदम व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. नंतर आपण पुढच्या भागाचं मार्किंग कशा पद्धतीने करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहा डबल अस्तर घेतलेला आहे बघा. हे पहा ही बंद बाजू आहे, याला सुद्धा डबलच अस्तर घ्यायचं असतं अशा पद्धतीने, म्हणजे दोन्ही भाग दोन्ही साईडचे ते निघून जातात. हे पहा अशा पद्धतीने हा पाठीचा भाग काढला, अशा पद्धतीने मी हा ठेवून घेते. इकडच्या साईडला थोडंसं मार्जिन ठेवायचं असतं आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने आणि आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे सर्वात आधी. नंतरचं काय कशामध्ये बदल करायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे, किंवा इकडच्या बाजूला ठेवून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा इथे सुद्धा डबल आहे, ओपन बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने. आता हा मी ओपन बाजूला ठेवून घेते. हे पहा अशा पद्धतीने इकडे म्हणजे आपल्याला मार्किंगला जागा सुद्धा राहील. हे पहा अशा पद्धतीने. आता मी काय करते आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला. खूप सोपं आहे, तुमच्या नक्की लक्षात येईल पटकन. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा आहे असंच हे मार्किंग करून घेतलं. इथे गळ्याचं मार्किंग आणि जेवढं शोल्डर आपल्याला पाहिजे एवढं ते. हे पहा इथे गळ्याचं मार्किंग आहे बघा 2.5 इंच आपण गळा मार्किंग केलं, तेच 2.5 हे बरोबर राहिलेलं आहे. आणि आपलं शोल्डर जेवढं आहे तेवढंच, म्हणजे पाठीमागच्या भागासाठी जेवढं शोल्डर घेतलं गळा रुंदी तीच आपल्याला पुढच्या भागासाठी घ्यायची आहे. आता सर्वात आधी 5.5 आपला जेवढा मुंडा आहे ना तेवढं 5.5 इथे मार्किंग करून घ्यायचं आहे सर्वात आधी आणि एक लाईन मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. इकडच्या पण बाजूला एक लाईन मारून घ्यायची आहे, तिथे आपण पुढच्या मुंड्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे. इथून इकडे आतल्या बाजूला, इथून इथे बाहेरच्या बाजूला 1 इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा असं आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. इथून इथे मी घेतलेला आहे 1 इंच आणि नंतर पुढच्या मुंड्याचा आकार इथे दिलेला आहे. आता कट करताना आपल्याला हा बाहेरचा आकार घ्यायचा नाहीये, म्हणजे इथला पाठीमागच्या भागाचा आकार घ्यायचा नाहीये, हा आतल्या बाजूचा घ्यायचा आहे. एवढंच फक्त इथे लक्षात ठेवायचं असतं. आता आपण इथे सर्वात आधी पुढचा गळा मार्किंग करून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवायचा आहे. पुढचा गळा मार्किंग करताना व्यवस्थित एकदम ब्लाऊज ठेवायचा आहे. किती आहे तेवढाच टाकायचा आहे, आपल्याला जास्त त्यात वाढ करायची नाहीये. हे पहा जेवढा आहे तेवढाच इथे गळा टाकायचा आहे. 5.5 तयार आहे बघा. हे पहा 5.5 तयार आहे. हे पहा इथे गळा सुद्धा कशा पद्धतीने मोजायचा आहे ते सुद्धा तुम्हाला शिकवलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने समोर आहे तेवढाच गळा टाकायचा आहे, त्यामध्ये वाढ करू नका. तो बरोबर म्हणजे त्याने तुमचं शोल्डर सुद्धा तिथे उतरणार नाहीये. त्याच्यामुळे काय करायचं आहे, बरोबर शिलाई करून तो होतो. 5.5 आहे तेवढाच टाकायचा आहे. आता इकडून मी गळा रुंदी 2.5 टाकत आहे. हे पहा वरती घेतलं तीच, इथे सुद्धा 2.5 वरती मार्किंग करून घेते आणि बॉक्स करून घेते. इथे सुद्धा तुम्हाला जो आवडेल ना त्या गळ्याचा आकार तुम्ही इथे देऊ शकता. फक्त आकार देताना इथून इथे आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे, एवढं फक्त विसरू नका, जेणेकरून तो आकार देता आला पाहिजे आपल्याला एकदम व्यवस्थित मध्ये येतो. हे अशा पद्धतीने. इथपर्यंत झालं आपलं पूर्ण मार्किंग. आता इथे आपल्याला खालच्या बाजूला क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा. नंतर आपण हा उभा टक्स येतो ना तो मार्किंग नंतर करूया. आधी आपण सर्वात आधी क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हा 4 टक्स ब्लाऊज असल्यामुळे हे पहा इथे काय करायचं आहे, इथून वरच्या बाजूला 2.5 इंच घ्यायचं आहे. हे पहा
2.5-3 ची क्रॉसपट्टी ठेवायची आहे. हे पहा इथे 2.5 घेतलं आणि इकडच्या बाजूला मी 3 इंच घेतलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने इथं घेतलं मी 2.5 आणि इकडच्या बाजूला मी 3 इंच घेतलेलं आहे. आता इथे काय करणार आहे मी, हे पहा 2.5 इथपर्यंत मार्किंग करून घेते. इथपर्यंत मार्किंग करून घेते 2.5. हे पहा इकडून 2 घेतलं. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यावा लागतो. थोडासा वरती घ्यायचा आहे अशा पद्धतीने. हे अशा पद्धतीने आपलं मार्किंग झालेलं आहे. पुन्हा एकदा सांगते, हे 2.5 घेतलेलं आहे, हे सुद्धा 2.5 घेतलेला. इथपर्यंत आपण 2.5 घेतलं. इकडच्या बाजूला हे 3 मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आपण थोडासा वरच्या बाजूला अशा पद्धतीने आकार दिलेला आहे. हे झालं आपली तयार क्रॉसपट्टी झाली ही. आता खालच्या बाजूला आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. हे पहा इथे फक्त अर्धा इंच आपल्याला इथे खालच्या बाजूला वाढवायचं आहे. आणि क्रॉसपट्टीची घडी मी कशा पद्धतीने घालते ते सुद्धा आता तुम्हाला माहित झालेलं आहे. फक्त अर्धा इंच आपल्याला ते शिलाई मार्जिंग लागणार आहे आणि सरळ लाईन ओढून घ्यायची आहे अशी. आणि इथे ह्याच्या बरोबर घ्यायची आहे अशा पद्धतीने. क्रॉसपट्टी आहे तेवढीच. हे पाहिजे शिलाई करून बरोबर आपल्याला आहे तेवढी ही तयार होऊन जाणार आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला टक्स टाकायचा आहे. मधला किती आहे तो, हे पहा अशा पद्धतीने ह्या 2 इंच मध्ये करायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्या. 1.5 येत आहे, इकडेच्या बाजूला 1.5, इकडच्या बाजूला 1.5 म्हणजे 3 येत आहे. 3च्या मध्ये 1.5 अशा पद्धतीने किक करून घेतलेला आहे. आता इथून ह्या मध्यापर्यंत हा मध्ये मार्किंग केला तिथपर्यंत हे अंतर आपल्याला किती आहे ते मोजून घ्यायचं आहे. बरोबर राईट 4 भरलेला आहे. इथे 4 वरती मार्किंग करून घेते, इथे 4 वरती मार्किंग करून घेते, इथे सुद्धा. हे पहा हे अंतर मोजून घेतलेलं आहे मी पूर्ण. आता इथे सुद्धा मी 4 वरती मार्किंग करून घेते. इथपर्यंत घेते मी 4 वरती आणि एक लाईन वडून घेते म्हणजे जेणेकरून तुमच्या सुद्धा लक्षात येईल. हे पहा अशा पद्धतीने एक लाईन मारून घेतलेली आहे मी. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला इकडच्या बाजूला टक्स द्यायचा आहे आणि इकडच्या बाजूला टक्स द्यायचा आहे. 32 साईजसाठी मी हा वरून मार्किंग करून घेणार आहे. बघा थांबा, इथला आधी देऊन घेऊया आपण. हे पहा इकडच्या साईडने इथून इकडे 1 इंच आणि इथून इकडे 1 इंच अशा पद्धतीने आपल्याला टक्स द्यायचा आहे. हे पहा ही मध्य रेष आहे आपण मार्किंग केलेली. इकडच्या बाजूला ह्या रेषेच्या इकडच्या बाजूला 1 इंच आणि ह्या रेषेच्या इकडच्या बाजूला 1 इंच अशा पद्धतीने. हे झालं 2 इंचचं. हे पहा अशा पद्धतीने मोठं करते म्हणजे जेणेकरून तुमच्या हे लक्षात येईल. आता वरून आपल्याला 9.5 घ्यायचं आहे. बघा हे पहा वरून आपल्याला 9.5 घ्यायचं आहे. इकडच्या बाजूला इथून वरून 9.5 टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा हे पहा म्हणजे तो शिलाई करून बरोबर तो 9 तयार होतो. अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेला आहे. बघा वरून मी 9.5 घेतलेला आहे. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. हा सुद्धा 4 टक्स ब्लाऊज आता जास्त वापरतात बघा. खूप बसायला सुद्धा छान बसतो. टक्स व्यवस्थित दिले ना तुम्ही तो बसायला इतका छान बसतो बघा. आता सध्या जास्त चाललेला आहे ब्लाऊज हा 4 टक्स. आता इकडच्या बाजूला हे पहा हा कट असा शिलाईमध्ये जातो. हा आपल्याला कट करायचा नाहीये तो कट. अशाच पद्धतीने तो शिलाई करायचा आहे. कशा पद्धतीने करायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. हे पहा आता इथे कमी होतं ते हे किती भरलं 2 इंच भरलेलं आहे. तेच आपल्याला इकडच्या बाजूला 2 इंच वाढवून घ्यायचं आहे. क्रॉसपट्टी वाढवायची नाही. क्रॉसपट्टी आहे तेवढीच आपल्याला ती ठेवायची आहे. फक्त इथे कसं वाढवलं मी घडी कशी घालणार आहे ते तुम्हाला ते बघायचं आहे. त्याच आता हे कमी होणार 2 इंच. हे किती घेतलं आपण, इकडून हे 1 घेतलं, इकडून हे 1 घेतलं, ते किती झालं आपलं 2 झालं. आता तिथे शिवण कामामध्ये जाणार ते आपलं कमी होणार. तेच मग इकडच्या बाजूला हे 2 इंच मी वाढवलेलं आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे पण काय करणार आपण एक टक्स देणार आहे. इथे तिथे पण अर्धा इंच आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे. अर्धा इंच इथे जाणार त्यामुळे अर्धा इंच आपल्याला इथे फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे अशा पद्धतीने. आणि अशी क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, हे पहा इथे इकडच्या बाजूला 2 इंच घ्यायचं, इथून इकडे 2 इंच घ्यायचं आहे. हे पहा थोडासा वरती पकडायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा 2 इंच घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं वरती पकडायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा 2 घेतलेला आहे. इथे मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने आणि सरळ लाईन मारा. हे पहा अशा पद्धतीने. टक्स पण हे मारताना आपल्याला थोडे थोडेच पकडायचे आहेत. जास्तीत जास्त हे दोन्ही मिळून अर्धा इंच भरलं पाहिजे. फक्त जास्त पकडू नका. इकडचा अर्धा इकडचा अर्धा अशा पद्धतीने पकडू नका. हे दोन्ही मिळून आपलं अर्धा इंच झालं पाहिजे अशा पद्धतीने पकडा. फक्त हा खालचाच फक्त मोठा झाला पाहिजे जेणेकरून तिथे असा छान असा खोलगट भाग तयार होतो. तो बसायला आपल्याला व्यवस्थित बसतो. एवढंच फक्त इथे करायचं आहे. आता इकडच्या पण बाजूला काय करायचं आहे, हे पहा इथून पण हे पहा 2 घ्यायचं आहे आपल्याला.
हे पहा अशा पद्धतीने इथून 2 घ्यायचं आहे, इथून इथे आपल्याला 2 घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. आणि हा टक्स जरा क्रॉस मारायचा असतो, थोडासा नॉर्मल घ्यायचा आहे अशा पद्धतीने. हे सर्व मी 2-2 इंच घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे पहा इथून पण मी 2 घेतलेला आहे आणि हा पण तेवढ्याच अंतरावरती मारायचा आहे. हे पहा जेणेकरून हे अर्धा भरलं पाहिजे, जास्त पण घेऊ नका. हे पहा अशा पद्धतीने थोडं थोडंच पकडायचं आहे आपल्याला ते शिलाईमध्ये. फक्त हा मधला आहे तो आपल्याला जास्त पकडायचा आहे, एवढंच. आता इथे पण काय करायचं आहे, वरच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने क्रॉस घ्यायचा आहे. हे पहा 2 घेतलेला आहे, इथून सुद्धा मी हे पहा अशा पद्धतीने घेतलेला आहे. पूर्ण 2-2 इंच घेतलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हा टक इथून मधून जातो बघा, हा हे पहा अशा पद्धतीने. आता तो पण आपल्याला तेवढाच शिवणकामामध्ये पकडायचा आहे, थोडाच एकदम. अर्धा इंच जातं ना, तेच आपण अर्धा इंच इकडच्या बाजूला वाढून घेतलेला आहे बघा. हा अर्धा इंच जातं, दोन्ही मिळून हे अर्ध जातं. म्हणजे हा टक्स आणि हा टक्स मिळून दोन्ही अर्धा इंच जातं, तेच आपण इकडच्या बाजूला हे वाढून घेतलेलं आहे. एवढंच फक्त. आता हे व्यवस्थित एकदम मार्किंग झालेलं आहे, बघू शकता. हा 4 टक्स ब्लाऊज बसायला खूप व्यवस्थित बसतो. आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. सर्वात आधी क्रॉस पट्टी बाजूला काढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्याची घडी मी सांगणार आहे, मी कशा पद्धतीने शिलाई करणार आणि घडी टाकणार आहे. हे पहा ही बाजूला ठेवून घेते. आता इकडचं अशाच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित कट करायचं आहे. आता पाठीमागचा भाग घ्यायचा नाही आपल्याला, आतल्या बाजूचा हा भाग घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. आता हा पुढचा गळा कट करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आकार सुद्धा हा येतो बघा. आता इथे मार्किंग करून घ्या, म्हणजे दोन्ही भागांना जेणेकरून मार्किंग होईल. आता इथे सुद्धा हा टक्स घ्या अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. इथे सुद्धा एक कट मारून घ्या, जेणेकरून आपलं तिथे मार्किंग सुद्धा दोन्ही भागांना होऊन जाईल. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूंना मग हे मार्किंग समान होतं. किंवा काय करा माहितीये का तुम्ही, सोपी आयडिया सांगतो तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने ठेवा. हे पहा इथे मार्किंग झालेच पाठीमागच्या बाजूला, एकावरती ठेवा. हे अशा पद्धतीने ठेवा आणि हा भाग ह्याच्यावरती ठेवून घ्या अशा पद्धतीने. हे पहा आणि फक्त अशा पद्धतीने करा. ते आपलं बरोबर दोन्ही पण बाजूंना तुमचं ते समान मार्किंग होऊन जाईल. आता दोन्ही बाजूंना हे अशा पद्धतीने मार्किंग होऊन जातं. हे पहा इथे फेंट झालेलं आहे, त्याच्यावरती मग अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा इथे एक आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे, अशा पद्धतीने. म्हणजे जेणेकरून हे समान मार्किंग होऊन जातं. आता आपण बाहीचे कटिंग बघूया. अशा पद्धतीचं हे अस्तर आहे, डबल घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे पहा मी आता घडी करून घेते. हे पहा फक्त खालचं हे व्यवस्थित पकडायचं आहे आपल्याला. खालची घडी व्यवस्थित घालून घ्यायची आहे आपल्याला कापडाची. हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून माझ्या 2 बाह्या निघून जाते अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, हे पहा पाठीचा भाग मोजून घ्यायचा आहे. हा मुंडा, पाठीच्या भागाचा मुंडा मोजून घ्यायचा आहे पूर्ण, आणि तीच बाहीची घडी. आता इथे अर्धा इंच बाही कधी जोडतो आपण, शोल्डर जोडल्याच्या नंतर बाही जोडतो. एवढं फक्त इथे लक्षात ठेवायचं. इथे मार्किंग केलेलं आहे अर्धा इंचाचे. आता तिथूनच आपल्याला हे पहा अशा पद्धतीने गोल राऊंड मध्ये आपल्याला हे घ्यायचं आहे. 8.5 भरलेला आहे बघा. परत एकदा मी तुम्हाला दाखवते. हे पहा गोल राऊंड मध्ये 8.5 भरलेला आहे. तीच बाहीची घडी आपली 8.5 राहणार आहे. हे पहा ही बंद बाजू आहे, अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे. ही बंद बाजू मी माझ्या बाजूला घेतलेली आहे. आता इथे मी 8.5 वरती मार्किंग करून घेते. इथे पण 8.5 वरती घेते. इथे पण 8.5 वरती मार्किंग करून घेते. आता इथे आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे. हे पहा ही बाही आहे बघा. हे पहा अशा प्रकारे उंची मोजायची आहे, जेवढी आहे तेवढी. 5 तयार आहे. 5 तर इथे 5 आहे, तर इथे आपल्याला 6 उंची टाकायची आहे. त्यातमध्ये 1 इंच आपल्याला जास्त घ्यावं लागतं. 5 आहे तर 6, तुमची जेवढी आहे तेवढी त्यातमध्ये तुम्ही 1 इंच घ्यायचं आहे. म्हणजे आपली ती बरोबर होते. अर्धा इंच शिलाईमध्ये जाऊन ती तुमची बाही बरोबर तुम्हाला पाहिजे एवढी ती तयार होऊन जाते. आता इथे मी 5 आहे तर माझी 6 टाकलेली आहे. आणि जेवढी कस्टमरच्या ब्लाऊजची बाही असते मी तेवढीच टाकत असते, त्याच्यामध्ये काही बदल करत नाहीये. हे अशा पद्धतीने. आता दंडगेर आहे त्याचा 5, तर इथे मी 5 घेणार आहे. दंडगेर जेवढा आहे तेवढा, आणि 2 इंच पुढच्या बाजूला शिलाई मार्जिन मी ठेवणार आहे. 5 घेतला आणि 2 इंच मी शिलाई मार्जिन ठेवलं. आता अशा पद्धतीने हे पहा इथे दंडगेर माझा येणार फिटिंग, आणि इथे हे जास्तीचं माझं शिलाई मार्जिन राहणार आहे. हे झालं आपलं इथपर्यंत. आता इथून वरून मी 2.5 इंच घेणार आहे खालच्या बाजूला. मी सर्व साईजसाठी मी ते घेत असते. हे पहा, आणि इकडच्या बाजूला मी 1.5 इंच घेत असते. ते मुंडा
व्यवस्थित यावा त्यासाठी ते अंतर असतं. आता जॉईन करताना तो व्यवस्थित येत नाही. आता इकडच्या बाजूला काय करायचं आहे, आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे इकडून. हे पहा, मी आता हे कट करून घेते म्हणजे जेणेकरून तुम्हाला बाहीचा आकार सुद्धा दिसेल. अशा पद्धतीने मी हे कट करून घेते. हे पहा, फक्त चेक करत जा दोन्ही पदर एकसारखे आहेत का. हे पहा, आता इथून आपल्याला फक्त इथपर्यंत आहे, हे 1.5 इंच घेतलं ना त्याच्या इथपर्यंत ह्या लाईनीपर्यंत आपल्याला हा आकार द्यावा लागतो बाहीचा. हे पहा, अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आपल्याला हा आकार द्यायचा आहे. हे पहा, इथून थोडासा उंच घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने आणि थोडासा असा अशा पद्धतीने हा एकदम परफेक्ट बाहीचा आकार असतो बघा. हे पहा, इथून उंच घ्यायचा आहे आणि थोडासा असा खाली घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आज थोडक्यात हा घसरगुंडीसारखा एकदम नॉर्मल हा आकार होऊन जातो बघा. आता खालच्या बाजूचा आकार म्हणजे तो आपल्या पुढच्या बाजूला येतो. हा आकार हा पाठीमागच्या बाजूचा झाला. आता पुढच्या बाजूचा आकार. हे अशा पद्धतीने अशा पद्धतीने आता हा झाला आकार. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा, लाईन मारून घ्यायची. आता दोन्ही पदर धरून हे कट करायचं आहे आपल्याला आधी. सर्वात आधी हे पहा, हे दोन्ही पदर धरून अशा पद्धतीने हे आपल्याला कट करावं लागतं आधी. हे पहा, इथे कट मारून घ्या. आपला बाही जोडताना तिथूनच आपण जोडतो. आता हे पहा, अशा पद्धतीने ही पाठीमागची बाजू आहे आणि पुढची बाजू आहे. आता इथे पुढच्या बाजूला आधी मार्किंग करून घ्या. चारी पण बाजूला पुढच्या मार्किंग करून घ्या. अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घेऊ नका, फक्त एकाच बाजूला घ्या. आता हा पुढचा आकार आहे तो अशा पद्धतीने आपल्याला, हे पहा, या 1.5 इंचाच्या पुढं अशा पद्धतीने आपल्याला हा कट करायचा असतो. हे 1 इंचापर्यंत घेतलं ना आपण, 1 इंच तिथपर्यंत अशा पद्धतीने. हे पहा, अशा पद्धतीने आपला हा बाहीचा आकार सुद्धा झालेला आहे. बघू शकता तुम्ही, एकदम व्यवस्थित सुद्धा आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही आकार द्यायला शिका. एकदम हलक्या हाताने आपल्याला तो आकार द्यावा लागतो. आता ब्लाऊजला काच बटन पट्ट्या मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही 2.5 इंचाचे काढायला विसरू नका. हुक लूक आणि पट्टी म्हणलं तरी सुद्धा चालेल. हे पहा, अशा पद्धतीने 2.5 इंचाची ती दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसते. हे पहा, हा ब्लाऊज पीस आहे बघा. हे पहा, ह्या लाईनी कशा आहेत, उभ्या लाईनी आहेत. आता आपल्याला ठेवताना पण अशाच पद्धतीचं उभा आहे ना तसंच ठेवायचं आहे. पाठीचा भाग सुद्धा तसं त्याच पद्धतीने ठेवायचं आहे. हे चेक करावं लागतं कधी सुद्धा आपल्याला, डिझाईन आपल्याला कशी आहे आणि आपल्याला ते कशा पद्धतीने ठेवायचं आहे. आता पाठीचा भाग काढलेला आहे बघा. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला टक्स राहिलेले आहेत बघा. हे पहा, इकडच्या बाजूने मी 3.5 घेते आणि उभं मी 4 इंचावरती देणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता 1 इंच इथं घेतलेला आहे बघा. कटिंग मध्ये मी सांगितलं तेच अर्धा इंच आपल्याला इथे अर्धा आणि इथे अर्धा, जेणेकरून तो आपला पूर्ण 1 इंच भरला पाहिजे अशा पद्धतीमध्ये. हे पहा, अशा पद्धतीने. आता थोडंसं जास्तीचं मार्जिन ठेवायचं आहे कटिंग करताना, थोडं, मग नंतर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आपली बाही राहिलेली आहे बघा. हे पहा, हे उभ्या लाईनी आहेत बघा. हे अशा पद्धतीने हा ओपन करायचा आहे. उभ्या लाईनी म्हणजे एकसारखी डिझाईन आहे पूर्ण. हे पहा, अशा पद्धतीने हे ओपन करायचं आहे. हे पहा, त्याच्या हे पहा, ही लेस आहे बघा, बाहीला दिलेली आहे. ते नंतर मी शिलाईच्या वेळेस मी काढून घेते. नंतर ही अर्धी करून मी ती जॉईन करून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने त्याची घडी घाला तुम्ही. हे पहा, अशा पद्धतीने ठेवा. हे पहा, आता ही काढलेली बाही आपण हे अशा पद्धतीने ओपन करा आणि त्याच्यावरती ठेवून घ्या. बरोबर, मग ती पुरून जाते. तर तुमची तशी बाही सुद्धा बसणार नाही का, तर ही डिझाईन आता एकसारखी आहे, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने केलेलं आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. जास्तीचं मार्जिन ठेवत आपल्याला हे कट करायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आणि मधून सुद्धा कट करून घ्या, जेणेकरून 2 भाग होऊन जातील. हे पहा, अशा पद्धतीने. आता ही लेस आपल्याला अर्धी नंतर आपण तो शिलाईच्या वेळेस ते जोडून घ्यायची असते. आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे.
हे पा आता क्रॉसपट्टी मी कशा पद्धतीने ठेवणार आहे ते तुम्ही बघायचं आहे पा. हा कपडा आहे बघा, अशा पद्धतीचा आपला मोठा राहिलेला आहे. हे पा इकडची घडी, हे पा अशा पद्धतीचा कपडा आहे. हे पा अशा पद्धतीने मी घडी करून घेत आहे आधी. हे पा अशा पद्धतीने. आता अजून एकदा त्याच्यावरती मी अशा पद्धतीची घडी करून घेतलेली आहे. पुन्हा एकदा दाखवते बघा. हे पा हा कपडा आहे पूर्ण. हे पा अशा पद्धतीची घडी करून घेतली मी. आता मी ह्याच्यावरती अजून एक घडी करून घेणार आहे. हे पा अशा पद्धतीने, जेणेकरून माझ्या ह्या 2 क्रॉसपट्ट्या निघून जातील. आता ही क्रॉसपट्टी मी अशाच पद्धतीने ह्याच्यावरती ठेवणार आहे. हे पा हे चेक करायचं आहे फक्त आपलं बरोबर आहे. हे पा अशा पद्धतीने. आता तुम्हाला मी ओपन पण करून दाखवणार आहे. हे पा अशा पद्धतीने. आता हे आहे असंच कट करायचं आहे, जास्तीचं ह्याच्यामध्ये घ्यायचं नसतं आपल्याला, बरोबर आहे असंच आपल्याला कट करायचं आहे. हे पा अशा पद्धतीची क्रॉसपट्टी झाली. आता बघू शकता तुम्ही. हे पा आता जोडताना मी काय करत असते, हे पा अशा पद्धतीची आतमध्ये ठेवत असते. ही पूर्ण माझ्या आतमध्ये जाते. हे अर्धा इंच पूर्ण आपलं शिलाईमध्ये जातं. खालच्या बाजूला माझी शिलाई नसते, तुम्हाला सुद्धा आता माहित झालेलं आहे. त्यानुसारच मी हे अर्धा इंच खालच्या बाजूला फक्त वाढवायला तुम्हाला ते सांगितलेलं आहे. तुम्ही जरी अशी काढली तरी सुद्धा चालेल, खूप दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं बघा. हे पा अशा पद्धतीने दोन्ही बाजूच्या ह्या 2 झालेल्या आहेत. हे पा अशा पद्धतीने. हे पा आता आपल्याला पायपिंगसाठी पट्ट्या लागणार आहेत. हे पा अशा पद्धतीच्या क्रॉस काढाव्या लागतात. हे पा अशा पद्धती, अशा पद्धतीने सरळ काढू नका, अशा पद्धतीच्या थोड्याशा क्रॉस काढा अशा पद्धतीच्या. हे पा कपडा बघा आणि चेक करून मगच त्या काढाव्या लागतात आपल्याला अशा पद्धतीने. हे पा अशा पद्धतीने. आणि 1.25 इंचाच्या काढा मी नेहमी सांगत असते, त्या बरोबर होऊन जातात. 2-3 मोठ्या पट्ट्या असल्या ना किंवा 4 काढा तुम्ही, त्या बरोबर होऊन जातात, म्हणजे पाठीच्या भागाला आणि पुढच्या भागाला. हे पा अशा पद्धतीने. इथली पण एक निघल. हे पा अशा पद्धतीने पट्ट्या काढाव्या लागतात आपल्याला क्रॉसमध्ये. हे पा अशा पद्धतीने हे सर्व व्यवस्थित आपलं कटिंग झालेलं आहे. कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ह्याची शिलाई कशा पद्धतीने करायची आहे मी तुम्हाला एकदम सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये शिलाई सुद्धा बघायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.